श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 269. परस नायकाचे ब्रह्म. सर्वज्ञ महालक्ष्मीच्या देवळात गेले. तेथील सभा मंडपात उभे राहिले आणि सभा मंडपातील छताकडे पाहून सर्वज्ञांनी म्हटले, बघितली का परस नायकाची साध्य फळे? हो जी. यावर सर्वज्ञ म्हणाले, कोणी एक शुद्धार्थी देवळाशी ये तो चांदोवा आबेया सारखे आंबे देखे, केळा सारखी केळे देखे, नारियळा सारखी नारियळे देखे, जांभुळ्या सारखी जांभुळे देखे, तिये तोडूनी खावो बैसे, तो सेने मातिया तोंड भरे. तसे देवतेचे विद्या साधन झाल्यानंतर त्याला देवतेची प्रतिमा आपल्या शरीरात दिसते. त्यावेळी माझ्या परमेश्वर माझ्या शरीरात असून मी त्याची भक्ती करून मोक्ष मिळवून घेईल असा त्याला भास होतो. परंतु त्याला आयुष्याचा 10 पटीने आयुष्य लाभते व त्याच्या 10 पटीने फळ होऊन तेथून पतन होते. अशी ब्रह्मदिकाची साध्य फळे मोजकी व पतनशील आहेत. आंबे स्थायी चैतन्य विश्वदेवतेचे फळ, केळ स्थायी भैरवाची फळे, नारळ त्यांनी शेषाची फळे, जांभूळ स्थायी ब्रह्मदिकाची फळे. यानंतर सर्वज्ञांची भट्टोबासांना रूप ने याचा दृष्टांत निरूपण केला. कोणी एकूण दुधाचे गुण विषयक अनमोदित होते, तेथं जातेदू आला होता. त्याने पुसिले, हा गा दूध ते कैसे? दूध ते पांढरे, पांढरे ते कैसे? पांढरे ते बडव्या सारिके, बडवे ते कैसे? बडवे ते रुबणे यासारखे, रुबणे ते कैसे? रुबणे ते कैसे म्हणती हातू वाकुडा करुणी दाविला. एकू दिसू तेने रुबणे कोटा देखिला, तथा अंगणी देखिले हातू वाकुडा करुणी पाहिला. दूध ते हे म्हणून पेवो लागला. हिरडिया फुटती रंगत निघे. अरे हे काही करीतासी ना, दूध पिताये. अरे सांडी हे रुमणे हिरडिया फुटती ना, माझेनी बापे सांगितले. दुःख होय तरी दुःख होय परी न संडी. तसे कुणी एक ईश्वराचे गुणानुमोदन विशेष प्रकाराने करीत होते. तेथे एक कर्मठ भक्ती करणारा बसलेला होता. त्याने विचारले, अहो परमेश्वर तो कसा? पुढील मनुष्याने सांगितले, अहो जसा कैलास वैकुंठाचा ब्रह्मा विष्णू महादेव. ब्रह्मा तो कैसा? ओ जसा अयोध्याचा राम. त्याने विचारले, राम कैसा? मग त्याने त्रिभुज चतुर्भुज अशी प्रतिमा दाखवली. मग तो तेथे राहून झाड लोट सडा मार्जन करू लागला. पान फुलं तोडून वाहू लागला. तेने करून हिंसाही होत असते व भक्तीमुळे फळाचा लेपही लागत असतो. अशी हेतू गर्भित हिंसा होते. त्यामुळे जन्म मृत्यूचे बंधन चुकत नाही. हेच दुःख होय. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.